की झालं मी पूर्ण पॅक पुन्हा एकदा काहीच करायला मला सुधरत नाही. तर असं मला असं वाटतं ना, आमच्या मम्मीनी कसं सांभाळलं असेल. कामवाली बाई नाही, त्याच्यानंतर 2-2 मुलं, शाळेला सुद्धा ती स्वतः आम्हाला सोडवायला यायची. आणि म्हणजे चालत ते पण सोडवायला यायची, म्हणजे गाडी पण नाही, चालत. दर तुला मी लावून देते दुसरा मोबाईल आणचा, ताईच्या टेबलवर असेल, ताईच्या टेबलवर छान ना बाळा प्लीज जाऊन. हा बरी ती पाय दिवा. हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपले सीमा शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार, मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार, आणि कामं वगैरे सगळी उरकलीत माझी. सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मला तर उपवास आहे. दोन्ही मुलं शाळेला गेलेली आहे आणि टाइम बघू शकता 12 वाजलेले आहेत, जवळजवळ 12 वाजून गेलेले आहे. आणि घराची स्वच्छता वगैरे झालेली आहे. पसारा तर काय तो नेहमीच असतो, पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा. पण फरशी पुसायला वगैरे नाही का, मी तुम्हाला म्हटलं होतं की आता मीच करत जाणार आहे. पण प्रॉब्लेम असं झाला ना की उलट ना माणूस जास्त बिझी होत जातो दिवसेंदिवस. असं मला वाटलं की ऑगस्टची शाळा चालू झाल्यानंतर तो वेळ माझ्याकडे असेल, पण कुठला काय, कारण त्याची शाळेला जायची जी गडबड चालू असते, त्याला डबे बनवून द्या, त्याला आंघोळ पांघोळ आवरून द्या, त्याच्यामध्ये ना मला कुठल्याच प्रकारची रेस्ट पण नाही, आणि उलट जास्त असं कामात अडकल्यासारखं झालं. तर ते जे 2 तास राहिलेले असतात ना, म्हणजे ऑगस्ट गेल्यानंतर, तर त्याच्यामध्ये मी पटापट दुपारचं स्वयंपाक बनवून घेते, देवपूजा किंवा बाकीचे जे काही गोष्टी, व्हिडिओ वगैरे बनवणं, दुसरं काही जर माझ्याकडे ग्राफिक्सचं काही काम असेल तर ते करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ते 2 तास कसे जातात हे कळत नाही. आणि तो जस्ट माझ्या घराच्या ह्या साईडला, म्हणजे ही तुम्हाला खिडकी दिसत असेल ना, या खिडकीच्या बाजूला एक बंगलो आहे, आणि त्या बंगलोच्या पलीकडचा बंगलो, त्या बंगलोमध्ये त्याची शाळा आहे. म्हणजे एक घर मध्ये सोडून त्याची पलीकडे शाळा आहे. हार्डली 2 मिनिटांमध्ये तो घरी येतो शाळेतनं. तर त्याच्यामुळे त्या 2 तासामध्ये ना काहीच होत नाहीये. तर मग असं मी म्हटलं की जाऊ दे, दुसऱ्या एक ज्या भांडीवाल्या बाई आहेत ना माझ्याकडे, तर त्यांनाच मी सांगितलं आता तात्पुरतं फरशी वगैरे पुसायला. आणि माझा ना नवीन वर्षाचा अजून एक प्लॅन आहे, तो किती वर्कआउट होतो ते मला माहिती नाही, तर ते मी तुमच्याशी तेव्हा शेअर करेल जेव्हा मी खरंच त्याला सुरुवात करेल. तर त्याच्यासाठी सुद्धा मला वेळ पाहिजे आहे, सकाळचा 1 तास. तर म्हटलं की जाऊ दे, आपण 800 रुपये वाचवायला जाऊ फरशी पुसायचे. 800 काय, आमची इथं 1000 पण घेतात, पण आता हिला मी 1000वरच 800वरच कन्व्हिन्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे परत एकदा फरशीला मी बाई लावलेली आहे. तर फरशीला बाई आहे आणि भांड्याला बाई आहे, बस या 2च कामाला बाई आहे. बाकीचं सगळं मीच करते. आणि बाकीचे तर काय अशी छोटी मोठी कामं चालतच राहणार. तर चला असो, मला ना आता पहिली गोष्ट, कालचा जो व्हिडिओ आहे माझा, तो मला एडिट करून तुम्हाला पाठवायचा आहे. तो मी आता पहिला पटकन करून घेणार आहे. त्याच्यानंतर देवपूजा करायची. देवपूजेला मला खूप लेट होत असतो रोज. मला दुपार होते ऑलमोस्ट, पण काहीच म्हणजे करूच शकत नाही मी. देवाला माहिती आहे सगळं की सध्या काय सिच्युएशन आहे. पूर्ण सकाळचा जो माझा वेळ आहे ना, तो पूर्ण बिझी असतो मुलांमध्ये. म्हणजे पहिली सानवी गेली की नंतर अगस्त्य गेला की मग नंतर स्वयंपाक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी देवपूजा थोडीशी बाजूला ठेवते. मला देवपूजेला जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटं मला खूप झाले रोजची देवपूजा असेल तर. पण विशेष असं काय, आता आज जसं की गुरुवार आहे तर त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. तर असं वेळ होणाऱ्या जर पूजा असतील तर ते मी थोडंसं बाजूला ठेवते. तर आता मी करून घेणार आहे पूजा. त्याच्या अगोदर व्हिडिओ वगैरे बनवते. त्यानंतर अगस्त्यला घेऊन यायचं. अगस्त्य आणि सानवी एकदा घरी आले की झालं मी पूर्ण पॅक पुन्हा एकदा काहीच करायला मला सुधरत नाही. तर असं मला असं वाटतं ना, आमच्या मम्मीनी कसं सांभाळलं असेल. कामवाली बाई नाही, त्याच्यानंतर 2-2 मुलं, शाळेला सुद्धा ती स्वतः आम्हाला सोडवायला यायची. आणि म्हणजे चालत ते पण सोडवायला यायची, म्हणजे गाडी पण नाही, चालत आम्हाला सोडवायला यायची. त्याच्यात तिचा 1 तास मोडायचा. घरातली सगळी कामं आणि स्वयंपाक वगैरे ते तर आहेच, आणि आमचा अभ्यास सुद्धा ती कधी म्हणजे घ्यायची अशी. तर मी असं विचार करते ना, मम्मीनी कसं मॅनेज केलं असेल सगळ्या गोष्टींना. आणि आपल्याला तर होत नाही बाबा, खरंच सांगते. कामाला बायका असून सुद्धा आपल्याला आराम सुद्धा भेटत नाही. आणि आमची मम्मी दुपारची छान झोपायची सुद्धा बरं का, म्हणजे तिला झोपायला सुद्धा छान असं आराम करायला वेळ मिळायचा. आणि आपल्याला मात्र नाही का, आराम करायला सुद्धा वेळ मिळत नाही. पहिल्याच्या बायकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे, खरंच मानायला पाहिजे.
तर असं चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात. आजची जी माझी मार्गशीर्ष पूजा आहे ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिला गुरुवार मला काही तुमच्याशी शेअर नाही करता आला, कारण त्यावेळेला नाही का सानवीची परीक्षा वगैरे चालू होती. पण आता आज कशी पूजा केली, काय केलं, नैवेद्य काय केलं ते मी तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, नवीन जर असेल आपल्या चॅनलला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. सर्वात पहिले तर सॉरी म्हणेल तुम्हाला, कारण हा गुरुवारचा व्हिडिओ आज येत आहे. कारण आहे ना, गेले 2-3 दिवस एवढा धावपळीत गेला ना, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. बाहेर सुद्धा गेले होते आणि बाहेर कुठे गेले ना की झालं, काहीही कुठलीही कामं होत नाहीत. आणि त्याचप्रमाणे ना व्हिडिओ तयार करून ठेवला होता, पण फक्त व्हॉइस ओव्हर एडिटिंग करणं बाकी होतं. तर असं एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी मी उपवास पकडलेले आहे. दरवर्षी आहे ना मी फक्त पूजा मांडत असते आणि जे काही पोथी वगैरे वाचन ते आपलं रेग्युलरली करत असते. पण ह्या वर्षी अचानक माझ्या डोक्यात आलं, मनात आलं की आपण उपवासही करावा. तर त्याच्यामुळे ह्या वर्षी उपवास केलेला आहे मी. आणि बघू शकता इथे तुम्ही उपवासाचे जे काही पदार्थ आहेत ना ते मी इथं दुपारच्या फराळासाठी तयार करून ठेवले होते. आपले जे वरई साबुदाण्याचं पीठ असतं ना, तर त्याचे मी डोसे, त्याच्यानंतर उपवासाचा बटाटा, आमटी असं सगळं केलं होतं दुपारच्या फराळासाठी. आणि इतर सगळ्यांसाठी मी ना मस्तपैकी अशी सोया चंक्सची भाजी तयार करून ठेवली होती. सगळी दुपारची कामं वगैरे उरकली आणि म्हटलं की चला आता पहिली पूजा मांडून घेऊया. आणि इतकं खरं सांगते तुम्हाला ना, नेमकं पूजा मांडायला बसले मी आणि मुलांचा एवढा गोंधळ चालू झाला ना, मी तुम्हाला पुढे दाखवेलच. सगळ्या गोष्टी पूजेच्या मांडल्या वगैरे, पण ना असं कधीतरी होतं बघा की आपण ना पूजा करत असताना एखादी गोष्ट आपली महत्वाची राहून जाते आणि ते आपल्या नंतर लक्षात येते पूजे मांडणीमध्ये. माझं सुद्धा तसंच झालं. तुमच्या देखील लक्षात आलं असेल की मी देवीचं तिथे कलश वगैरे मांडला आणि ह्या वर्षी आहे ना मी देवीसाठी विशेष असं वस्त्र विकत घेतलेलं आहे. आणि ते मात्र मी इथे ना की जी साडी आहे ती नेसवायला विसरून गेले कलशाला. दादा दादा हे शूटिंग करतो, शूटिंग शूटिंग करतो दादीला. दादा मला देत नाहीये. एक मिनिट रे अगस्त्य. कदाला हागे हो हागे शूटिंग कर शूटिंग कर. अरे हे कर अरे ते नको, आपल्याला जायचं की फिरायला, आपल्याला जायचं फिरायला. हा दर, तुला मी लावून देते. तो दुसरा मोबाईल आणचा, ताईच्या टेबलवर असेल. ताईच्या टेबलवर छान ना बाळा, प्लीज जाऊन. हा बरं इथे पाय दिवा लागेल. हा थांब देते बाळा, इकडून बघ, अशी इकडून दिसते का मामा? नमस्ते कर दिव्या, नमस्ते करा. तर बघितलं असेल तुम्ही, नेमकं पूजा मांडायला बसली मी आणि अगस्तीचा इतका गोंधळ सुरू झाला की त्या नादात मी ती जी साडी आहे देवीसाठी घेतलेली ना तीच लावायची विसरून गेले. आणि पूजा मांडणी वगैरे सगळी झाली माझी. मी पोथी वाचायला बसले आणि माझ्या काही लक्षातच येईना. वाटत होतं माझं काहीतरी राहिलंय, मात्र ते काही लक्षात येईना की नक्की काय राहिलेलं आहे. आधीच उशीर झाला होता पूजा मांडायला आणि त्यात ही सगळी गडबड झाली होती. महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्रीं क्लूम ओम धन देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्य निधि पद्मदीपाय च. भवन्तु प्रसादान मे धनधान्यादि संपदः. मन लावून एका विधानात ठेवावी. ही लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी. पण आहे ना, माझा एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की कुठलीही पूजा असू दे, मनापासून केली ना ती देवापर्यंत पोहोचते. आणि माझ्या बाबतीत पण तेच झालं की कधीतरी असं घडतं की आपल्या हातून काहीतरी चुका राहतात पूजेमध्ये, पण त्या जर आपण मनापासून जी पूजा केली असेल ना तर ती चूक देवाकडून नक्कीच माफ केली जाते. आणि माझ्या मम्मीचं उदाहरण मी तुम्हाला पहिल्यापासून देत आलेली आहे. माझ्या मम्मीने एवढ्या गरिबीतून दिवस काढलेले आहेत आणि त्यावेळेला सुद्धा माझी मम्मी मार्गशीर्षाचे उपवास आणि हे सगळ्या गोष्टी करत असायची. तर ह्या पूजेच्या मध्ये ना हे सगळं मांडायला, हे सगळं आणायला तिच्याकडे साधी फळं सुद्धा आणायला पैसे नसायचे. पण ज्या काही गोष्टी तिला मिळतील या पूजेमधल्या त्या ती घेऊन यायची आणि पूजा मांडायची, मनापासून मांडायची. आणि हळूहळू का होईना देवीच्या कृपेने तिचे दिवस पालटले.
आणि देवीचा आशीर्वाद तिला नक्कीच मिळालेला आहे तिच्या पूर्ण आयुष्यभर. आणि माझ्याही बाबतीत मी तुम्हाला सांगते, आता गेल्या वर्षी सुद्धा मार्गशीर्षाचा मी अनुभव तुम्हाला सांगितला होता. हा जो मुखवटा आहे हा मला घ्यायचा होता आणि मी ह्या मुखवट्यासाठी खूप अशी घाईघाईमध्ये गेले होते मुखवटा घ्यायला, आणि नेमके माझ्याकडचे जो बॅलन्स आहे ना मोबाईल मधला तो संपला होता, कॅश नव्हती. आणि अचानक तिथे एका बाईने मला मदत केली. कशी मदत केली ते मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि हा मुखवटा माझ्या घरी आला होता. आणि या वर्षी सुद्धा जेव्हा मी ह्या मार्गशीर्षाची पूजा मांडायला बसले ना, तेव्हा एक खूप मोठ्या आनंदाची बातमी मला तिथे मिळाली. आणि अगदी मी पूजा मांडत होते, पूजेच्या समोरच मी बसले होते, देवीच्या समोर बसले होते, आणि तिथंच मला ती आनंदाची बातमी मिळाली फोनवर. तर ती मी तुम्हाला नक्की थोड्या दिवसांनी सांगेल, आता मी ती सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे ना देवीने मला वेळोवेळी खूप खूप साथ दिलेली आहे, आणि मला दर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना काहीतरी चमत्कार मला देवीने घडवलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवार होता, तर त्यावेळेलाच माझं जे दुसरं चॅनल आहे अमृत कथा हे मॉनिटाईज झालं होतं, आणि त्याच्यासाठी सुद्धा देवीची जी कथा आहे तीच कारणीभूत झाली होती. ती देवीची कथा एवढी चालली आपल्या चॅनलवर की एका दिवसात आपलं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. म्हणजे गेले कित्येक वर्ष देवीचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत देवीचे, जे मी मनापासून करते, त्याचे खूप सुंदर अनुभव मला आलेले आहेत. चमत्कारच म्हणायला पाहिजे हे देवीचे. दोन्ही वर्षी मला खूप सुंदर अनुभव देवीकडनं आलेले आहेत. तर त्याच्यामुळे नक्की सांगते मी तुम्हाला, जे काही कराल मनापासून करा, श्रद्धेने करा. आणि मार्गशीर्षाचे जे गुरुवार आहेत ना, आणि लक्ष्मीचे जे हे गुरुवार आहेत, त्याच्यामध्ये खूप खूप शक्ती आहे. तेव्हा मनापासून तुम्ही जरूर करा. तर पूजा वगैरे झाली माझी, आणि मी इथे नैवेद्याच्या तयारीला लागले. संपूर्ण स्वयंपाक मला करायचा होता, कारण गेल्या गुरुवारी, पहिल्या गुरुवारी आहे ना सानवीची परीक्षा असल्यामुळे मला प्रॉपर असा नैवेद्य करता आला नव्हता पूर्ण, फक्त गोड शिरा मी केला होता. पण आता आज ठरवलं मी की छान असं सगळा स्वयंपाक करूया. त्याच्यासाठी मला पनीरची भाजी, खीर वगैरे सगळं करायचं होतं. आणि अगस्त्य आहे ना त्याच्या पप्पांबरोबर दर गुरुवारी एका साईबाबाच्या देवळात जाऊन येतो, आणि तिथून आहे ना प्रसाद वगैरे घेऊन येत असतो. तर त्याची जरा गंमत बघा. हो हो, काय आणलं तू? बुंदी आणली? कशाची बुंदी आहे? बाप्पाची प्रसाद दिलाय. किती जास्त दिलाय, एकच तुकडा. अजून दे की मला बुंदी. ए बेबी, बुंदी दे ना मला अजून. दे 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 दे. प्रसाद आणला ना तू? कुठल्या बाप्पाला गेलता तू? बाप्पाचं नाव काय आहे? स्पीकर एक खायला लागला होता. थँक्यू बेबी, थँक्यू. पनीरच्या भाजीसाठी ना मी इथे पहिलं कांदा, टोमॅटो याची छान अशी मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेतली होती. त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं बटर गरम करून त्याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही आहे ना छान अशी फ्राय करून घेतली. आणि आज सुद्धा मी ना सुहानाचा रेडीमेड मसाला वापरणार होते, पनीर बटर मसाला वापरणार होते. कारण ना याची जी चव आहे ना ही सानवीला खूप आवडते. मला म्हणायला गेलं ना तर रेग्युलर आपलं जे कांदा, खोबरं, त्याचं जे वाटण असतं ना रेग्युलर, त्याची पनीरची भाजी खूप आवडते. पण आता काय करू शकत नाही, शेवटी जे मुलांना आवडतं तेच आपल्याला करावं लागतं. तर पनीर बघू शकता छान असे बारीक पीस वगैरे करून घेतलेले आहेत. मी ना तळत वगैरे नाही पनीर, कारण जर पहिले तळून घेतले आणि मग ते भाजीत सोडले ना तर खूप असे नाही चिकट रबरासारखे होतात. पण असे डायरेक्टली कच्चेच पनीर त्याच्यामध्ये टाकले आणि छान असं शिजवून घेतलं ना तर ते छान असे सॉफ्ट होतात आणि कडक लागत नाहीत. तर थोडंसं बघू शकता तुम्ही इथं दूध सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण हा जो मसाला आहे ना पनीर बटर मसाला तो दुधामध्येच थोडासा फ्राय करायचा असतो, कारण त्याला ना थोडीशी अशी मिल्की टेस्ट येते, थोडीशी क्रीमी टेस्ट येते. तर असं कलर वगैरे छान असा आलेला आहे. आणि जेवढं चवीपुरत आपल्याला म्हणजे घट्ट पाहिजे आहे तेवढं पाणी, मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं. शक्यतो हा जर रेडीमेड मसाला टाकला ना तर मिठाची गरज पडतच नाही, कारण त्याच्यामध्ये ना सगळं असतं. आणि बघू शकता तुम्ही त्याच्यातनं मी पनीर आणि हिरवे मटार टाकलेले आहे.
पनीरची भाजी माझी तयार झालेली आहे. 5-10 मिनिटं शिजवून दिली आणि पनीरची भाजी झाल्यानंतर मी इथे खीर करायला घेतलेली आहे. ऍक्च्युली मला ना बासुंदी करायची होती. अगस्ते म्हणलं बासुंदी कर, पण आता खवा आणायला जायला सुद्धा वेळ नव्हता, तर त्याच्यामुळे मी तुपामध्ये थोडासा रवा छान असा भाजून घेतला, दूध टाकलं, साखर टाकली, मस्तपैकी विलायची कुटून घेतली थोडीशी. दरवेळेला ना माझ्याकडे विलायची पावडर, सुंठ पावडर आहे ना तयार असते, पण ह्या वेळेला नव्हती, तर मी थोडीशी विलायची कुटून घेतली आणि ती त्याच्यानंतर मस्त वरण टाकलेली आहे. थोडस शिजून दिली खिरीतला रवा तो छान असा, आणि वरण सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे. पटापट चपात्या लाटायला घेतल्या. वाटलं होतं पुऱ्या वगैरे कराव्या, पण पुऱ्या परत करत बसले असते ना खूप वेळ गेला असता, आणि ऑलरेडी संध्याकाळ झाली होती, खूप पूजेमध्येच लेट झाला होता. आणि ना आता थंडीच्या मुलांना खूप सारखे भुका लागतात संध्याकाळच्या लवकर, तर त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक झाला ना मग मुलांना ना लवकर वाढत असते जेवायला. पण त्यांच्या ना खेळण्याच्या नादात भूक लागलेली सुद्धा समजत नाही, पण आपल्याला कळतं, तर त्याच्यामुळे आपण वेळेत मुलांना जेवायला दिलेलं केव्हाही चांगलं आहे. बघू शकता तुम्ही इथे सांडवीचं ताट तयार मी करत आहे, आणि तेच ताट मी देवीला नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे. खीर, पनीरची भाजी, चपाती, वरण, भात असं छान असं नैवेद्याचं ताट करून मी देवी आईला दाखवलं पहिले, लक्ष्मी मातेला. त्याच्यानंतर सानवीला मी जेवायला दिलं, अगस्त्यला जेवायला घातलं, आणि नंतर अगदी उशिरा मी उपवास सोडलेला आहे. माझं ना नेहमी असंच होतं, मुलांचं पहिले जेवणाचं सगळं बघितलं, ते व्यवस्थित पोटभर जेवले ना नंतर मला निवांत जेवायला बसायला बरं वाटतं. बिचाऱ्यांना उपवाशी ठेवायचं ना आपणच जेवत बसायचं पहिलं, ते मला ना म्हणजे पहिल्यापासून होतच नाही. तर असं इथं माझं सगळं मार्गशीर्षाच्या गुरुवारचं सगळं पूजा, सगळं नैवेद्य वगैरे उरकलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागते की व्हिडिओ लेट आला, आणि अजून 1-2 दिवसाचे ना खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत 1-2 दिवसांमध्ये, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. आजची मार्गशीर्षाची पूजा, मी सांगितलेला अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, आणि तुमच्या सुद्धा देवीचे असे काही चांगले जर अनुभव असतील ना तर ते सुद्धा मला नक्की आवडतील ऐकायला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळ्यांनी काळजी घ्या मैत्रिणींनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.